नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सतीश नागोराव कोकरे। मी विदर्भ येथील यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी आहे। सध्या आम्ही इथं कामं करण्यासाठी आलेला आहे। इथं चाकण शहरामध्ये आम्ही भाड्याने राहतो, इथं कामं करतो, कुठं भरतो। पण इथं योगायोग असा आला की आम्हाला आमचे मामाजी भारतरावजी इंगोले त्यांचे खास मित्र पवार सर शिक्षक आहेत, त्यांची शेती आम्हाला करण्याचा इथं हे भेटला, योगायोग भेटला। मग आता तिथं तसं करायचं म्हटल्यावर आम्हाला एक बियाणं पाहिजे होतं, एक चांगल्या कंपनीचं बियाणं पाहिजे होतं आणि चांगलं उत्पन्न देणारं बियाणं पाहिजे। मी काय केलं, आता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही चांगलं बियाणं भेटते मला माहीत होतं। मग तिथं गेलो कृषी केंद्रामध्ये। गेल्याच्या नंतर मी बरंच काय फिरलो त्या कृषी केंद्रामध्ये आणि तो प्लेट नव्हता की ज्वारी पेरायचा एक म्हणून, पण ते नसल्यामुळं त्या कृषी केंद्रामध्ये बियाणं उपलब्ध नव्हतं। मग मी असं खूप सगळं काय एक तास फिरलो, हे गाव ते गाव, त्या नांदेड शहरामध्ये काही याच्यामध्ये। मग तिथं एका व्यक्तीनं सांगितलं मला की माझ्याकडे बियाणं आहे बाबा, या महोदया एक सीड्स आहे म्हणून आहे म्हटले, आणि ते पण गेल्या वर्षीच आहे म्हणले, गेल्या वर्षीच आहे। पण त्यानं एक गॅरंटी नाही घेतली की बाबा हे जमिनीत टाकल्याच्या नंतर येईल म्हणून, कारण त्यांना पण वाटते ना की बाबा त्यांची बदनामी होऊ नये, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि असं काही कारण असतो। मग आम्ही बोललो की साहेब तुम्ही आम्हाला बियाणं द्या, आम्हाला फक्त ते टाकून बघायचं की या ऋतूमध्ये बियाणं येते का नाही। मग ते आम्ही आणलं आमच्या शेतामध्ये, आमच्या पवार सरांच्या शेतामध्ये आम्ही बियाणं टाकलं ते, आणि आज असा अनुभव आलेला आहे। आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एकदम चांगल्या पद्धतीचं एक तर बियाणं ते झाड उगवलेलं आहे, त्या झाडाला फळ पण चांगलं लागलेलं आहे आणि ते झाड असं हिरवं गच्च आहे। आता माघाऱ्या पण नाही, आता हे समोरच आहे तुमच्या सगळं काही, आणि हे बियाणं पण आहे। ही बॅग टाकलेली आहे आम्ही 10 फुटापर्यंत एवढं, आणि याची हाईट 10 फुटाच्या वर, मला वाटते 12-13 फुट हाईट असेल याची। एवढं काही खास उत्पन्न या ज्वारीचं महोदयाचं बियाणं उत्पन्न आलेलं आहे। आणि मी लय लहान शेतकरी आहो, पण मी तरी सांगतो की बाबांनो, दादांनो, शेतकऱ्यांनो, की खरंच महोदया बियाणं एवढं चांगलं आहे की त्यांच्या ऋतूमध्ये सुद्धा आम्ही पेरणीच्या पावसाळ्यामध्ये हे बियाणं टाकलं तर त्या पावसाळ्याच्या याच्या ऋतूमध्ये सुद्धा हे बियाणं आलेलं आहे। हे बियाणं हिवाळ्याच्या काहीतरी स्टार्टिंगला पेरायचं असते असं कृषीवाल्यांचं मला सांगणं होतं, पण हे पावसाळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर सुद्धा हे चांगल्या प्रकारे उत्पन्न या बियाण्यानं दिलेलं आहे। आणि खरंच हे मालामाल करण्याचं एक बियाणं शेतकऱ्यांना खरंच आहे, आणि माझा विश्वास आता या बियाण्यावरती पटलेला आहे। आणि सर्वांना शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की खरंच आहे आपण हे महोदया बियाणं आपण हे प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरू शकता आणि चांगलं उत्पन्न देऊ शकते तुम्हाला। नमस्कार।